साहेब, मी चिखलीमधून आलोय, प्रभाग क्रमांक 1. माझं नाव विकास नामदेव साने. तुमचे माझे परिचय पहिल्यांदा सुद्धा म्हणून नाव सांगितलंय. खरं पाहिलं तर विषय खूप आहेत. जो विषय येतोय तो विषय मांडण्याचा मी तुमच्यासमोर प्रयत्न करतोय. आता विषय निघाला आपला टॅक्सचा. तर पवार साहेबांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या, ब क, चिखली, चरोली, किवळे, रावेत वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या. क मधून अ मध्ये घेतले. चिखलीचा जो टॅक्स आहे, आपल्याला आत्ता तुम्ही जो टॅक्स जमा केला, सगळ्यात जास्त टॅक्स कुठून जमा झाला एवढं सांगा. पवार साहेब, तुम्ही जो आता 960 कोटी टॅक्स जमा केला, हा सगळ्यात जास्त टॅक्स कुणाचा आला? वाकड. त्याच्यानंतर थेरगाव, त्याच्यानंतर चिखली. बरोबर ना? वाकड, थेरगाव, चिखली. आज वाकडला आणि थेरगावला जे रेट आहेत भाड्याचे, ते रेट चिखलीत आहे का? ते शोधा. दुसरी गोष्ट की तुम्ही टॅक्स घेताय, सगळं घ्या, पाहिजे तर तेवढा टॅक्स घ्या. तेवढा सुविधा देता? रोड आहे, पाणी आहे, लाईट आहे, काय देताय तुम्ही? एक सुविधा देत नाही. तुम्हाला टॅक्स आकाराचा काहीच अधिकार नाही. तिसरी गोष्ट, ज्या आमच्या पूर्वजांनी मोकळ्या जमिनी ठेवल्याने चूक केली का? त्या मोकळ्या जागेला सुद्धा टॅक्स लावतात. ही कुठली पद्धत? त्याच्यानंतर मागच्या मिटिंगला असं ठरलं, म्हणजे पहिल्या मिटिंगला, पहिल्या जीबीला कुत्र्यांचा विषय आलता इथं. आठवतं ना सगळ्यांना कुत्र्यांचा विषय? त्यावेळी असं ठरलं की जी मोकाट जनावर असतील त्या जनावरांना महापालिकेची जागा घ्यायची, त्या जागेला कंपाऊंड करायचं, त्यांची निवाऱ्याची सोय करायची, त्यांची खाण्यापिण्याची सोय करायची, सगळी सोय महापालिका करणार. पण जो माझा बळीराजा आहे, जो माझा शेतकरी आहे, जो गोमातेला त्या ठिकाणी सांभाळतो, जनावरांना सांभाळतो, महापालिकेला 1 रुपयात त्या ठिकाणी महापालिका त्यांना चारासाठी का पाण्यासाठी देत नाही. पण त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही साहेब त्या गोठ्यांना सुद्धा टॅक्स आकारता का नाही आकारता? तिसरा महत्वाचा मुद्दा, तुम्ही जे म्हणले आता काटे साहेबांनी जो विषय सांगितला की जिथे रेड झोन आहे त्या ठिकाणी तुम्ही 50% टॅक्स आकारा. तुम्ही म्हणले की आम्ही 50% ऑलरेडी चालू केले, दिलंय. बरोबर ना? म्हणले तुम्ही आता. मला हा फक्त तळावडा सोडला ना, तळावडं तुम्ही चिखली सवलत 50% सवलत, सामान्य करामध्ये 50% सवलत. बरोबर. मला सांगा, तळावडा सोडून तुम्ही कोणत्या गावाला गेलं? फक्त तळावड्याला दिलंय. चिखलीचा भाग सुद्धा तुमच्याकडे 30% रोड झोन मध्ये तुम्ही दिलं नाही. त्यांची नाही दिलं. तुम्ही माहिती घ्या सर. त्यांना पण दिलंय सर. नाही, चिखलीला दे एक पावती. त्याला एक टॅक्स पावती दाखवा की 30% वगळून आम्ही टॅक्स घेतला. एक पावती दाखवा मला. एकच पावती दाखवा. भुसरीचं दिलंय का? भुसरीचं मला सांगा. किवळ्याचं हे कशासाठी सांगता? हे ना खोटे नाटक बंद करा. माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या ना त्या सगळ्या सुविधा द्या. महापौर साहेब, पाणी द्या, सगळं द्या. तुम्हाला जेवढा टॅक्स पाहिजे ना तेवढं लोक टॅक्स देतील. नाही तर ह्या नगरसेवकांना ना रस्त्यावर सुद्धा फिरून द्यायचे ना लोक. त्याचा सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. या ठिकाणी आता हा टॅक्सचा विषय संपवतो. मला संधी दिली, परत पाहण्याविषयी मला बोलायचं ते त्यावेळेस देखील संधी द्या अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण.